घरकुल योजनेचा फॉर्म भरण्याची पद्धत बदललेली आहे। कारण घरकुल योजनेचा फॉर्म आपण आवास प्लस 2024 या ॲप मधून भरत होतो, परंतु या ॲपला अपडेट आली आणि हे ॲप पूर्णपणे बदललेलं आहे। लोकांना समजतच नाहीये की या ॲप मधून आता फॉर्म कसा भरायचा। त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय मी की आता या नवीन अपडेट झालेल्या ॲप मधून तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा A to Z लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे। आणि फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम्स येत होते, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आवास प्लस हे ॲप पूर्णपणे बदललेलं आहे, ज्यामधून आपण घरकुल आवास योजना ग्रामीणचा फॉर्म भरत असतो। प्ले स्टोर मध्ये तुम्ही आधीपासून इन्स्टॉल केलं असेल तर प्ले स्टोर मध्ये यायचं आहे आणि सर्च करायचं आहे तुम्हाला आवास प्लस 2024 आणि या ठिकाणी तुम्हाला अपडेट पाहायला भेटून जाईल। मी नुकतंच अपडेट केलेलं आहे आणि बघा अपडेट मध्ये काय नवीन आलेलं आहे ते सुद्धा दिलेलं असतं। न्यू डिझाइन आणि चेकर मॉड्यूल। न्यू डिझाइन म्हणजे ॲप पूर्णपणे बदललेलं आहे आणि चेकर मॉड्यूल हा एक नवीन ऑप्शन आलेला आहे। मी आधीच का अपडेट करून घेतलं, कारण मला चेक करायचं होतं काय काय नवीन त्यामध्ये अपडेट आलेले आहेत किंवा ॲपमध्ये काय बदल झालेला आहे, जेणेकरून आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय। त्यामुळे मी अपडेट करून घेतलेलं आहे। किंवा तुम्ही फर्स्ट टाइम अपडेट करत असाल तर तुम्हाला डायरेक्टली लेटेस्ट व्हर्जन इथे पाहायला भेटेल, तर तुम्ही एकदा इन्स्टॉल करून घ्या किंवा जर का अपडेट आली असेल तर त्याला अपडेट करून घ्या। आणि आता या नवीन अपडेटच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म कसा भरायचा तर ते पाहूया। तर मी ॲप ओपन करतोय, A to Z माहिती लाईव्ह सांगणार आहे। काही प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा सांगणार आहे। येथे तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे। आता भाषा तर पूर्ण भारतासाठी हे ॲप आहे, त्यामुळे तुम्हाला मराठी निवडायची असेल, इंग्रजी हिंदी जी भाषा येत असेल ती निवडायची आहे। जसं की मी इंग्रजी निवडलं, गेट स्टार्टेड वरती क्लिक केलं। त्यानंतर येथे बघा सिलेक्ट लॉग इन टाईप। आधीचे ॲपमध्ये 2च ऑप्शन यायचे, आता 3 ऑप्शन आहेत। पहिला ऑप्शन आहे ऑफिशियल यूजसाठी, जो आपल्या कामाचा नाही। दुसरा आहे लॉग इन ॲज अ सिटीजन बेनिफिशरी युजर, म्हणजे या ऑप्शनचा वापर करून आपण स्वतः घरकुल फॉर्म भरू शकतो। आणि शेवटचा आहे चेकर, जे तुम्हाला मी आधीच दाखवलं। चेकर मॉड्यूल हा एक नवीन ऑप्शन आहे, हा सुद्धा आपल्या काही कामाचा नाही। आता फॉर्म भरत असताना या 2 नंबरच्या पर्यायावर क्लिक करा। परमिशन मागेल ॲप त्या देऊन टाकायचे आहेत, कारण भारत सरकारचे ॲप आहे। आता ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा जो कुटुंब प्रमुख आहे तुमचा, रेशन कार्ड मध्ये चेक करून घ्या आणि त्या कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला म्हणजे तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आता फेस ID जे ॲप आहे तर ते सुद्धा तुम्ही आधीपासून इन्स्टॉल करून ठेवायचं आहे, किंवा केलं असेल तर ते परमिशन मागेल, परत त्या परमिशन तुम्हाला देऊन टाकायचे आहेत। आणि तुमचा जो काही फेस स्कॅन आहे, ज्या व्यक्तीचा तुम्ही आधार नंबर टाकला होता त्याचा स्कॅन करायचा आहे। तर अशा प्रकारे हे ॲप इनिशियलाइज होत आहे आणि कॅमेरा इथे डायरेक्टली ओपन होणार आहे। तर इथे त्याआधी काही परमिशन किंवा काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना वाचून येथे परमिशन द्या। प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि इथे पाहू शकता कॅमेरा ओपन झालेला आहे। आता ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलेला होता तर त्याचा फेस तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे। तर कॅमेरा ओपन झालेला आहे, फेस एवढा जवळ घेऊन जायचा आहे, ग्रीन कलरची बॉर्डर यायला पाहिजे आणि अशा प्रकारे तुमचा फेस स्कॅन करून घ्यायचा आहे। आणि इथे पाहू शकता जे सक्सेसफुली आपण फेस स्कॅन केलेला आहे, सर्व KYC कंप्लीट झालेली आहे, सर्व डिटेल आलेली आहे। आता ओके बटनावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी बघा सेटअप युअर पिन, येथे 4 अंकी पिन तुम्हाला तयार करायचा आहे। जसं की मी येथे बघा तुम्हाला वाटेल तो पिन टाकायचा आहे, परत त्याला कन्फर्म करायचा आहे, म्हणजे रिपीट टाकायचा आहे परत एकदा आणि क्रिएट पिन या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा पासवर्ड मागेल किंवा पॅटर्न असेल ते टाका, ओके करा। आता या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, येथे ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत जी असेल ती आणि तुमच्या गावाचं नाव निवडा। प्रोसीड बटनावर क्लिक करा। तर पाहू शकता आपली जी ॲड्रेस डिटेल आहे सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे। गो टू नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे जे ॲप आहे तर तुम्हाला दिसणार आहे। ॲप पूर्णपणे बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। आधीचं ॲप वेगळं होतं,
त्यानंतर येथे तुमची प्रोफाईल तुम्हाला पाहायला भेटून जाईल। खाली येथे ॲड दिलेली आहे, म्हणजे पूर्ण ॲपबद्दल पण माहिती सांगणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणार आहे। आता सर्व्हिसेस फॉर यू येथे बघा, आवास सखी नावाचं एक ॲप आहे। यामध्ये घरकुल बांधकाम कसं करायचं, त्यासाठी कोणतं साहित्य लागतं, ते कसं स्वस्तात भेटेल, ते कुठं भेटेल त्याची माहिती पाहायला भेटून जाईल। येथे बघा डाउनलोड फेस RD ॲप, तर आधार कार्डचं हे ॲपची लिंक येथे देऊन दिलेली आहे। PMAYG म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची वेबसाईट आहे आणि हेल्प अँड सपोर्ट दिलेला आहे। तर येथे बघा डू युअर सेल्फ सर्वे टू गेट युअर ओन होम, तर येथूनच तुम्ही सेल्फ सर्वे फॉर्म सुरू करू शकता। स्टार्ट नाववर क्लिक करून आणि हाऊ टू कम्प्लीट सर्वे फॉर्म, तर येथे क्लिक करून फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती पाहायला भेटून जाईल आणि फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात का ते सुद्धा चेक करू शकता। जसं की येथे बघा चेक इलिजिबिलिटी, यावर मी क्लिक केलं, या ठिकाणी मी यस केलं आणि येथे पाहू शकता यू आर इलिजिबल PMAYG बेनिफिट्स, त्यानंतर मी बॅक आलो। तर येथे तुम्ही अशा प्रकारे तुमची इलिजिबिलिटी चेक करू शकता। आता फॉर्म कसा भरायचा यासाठी बघा स्टार्ट नाव, यावर मी क्लिक केलं, आपले ॲड्रेस डिटेल आपण पूर्णपणे फिल केलेली आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण प्रत्येक माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवून सांगणार आहे। काही जण सांगतील की टाइमपास करताय, तसं काही नाही आहे, परंतु एक एक पॉईंट मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर इथे बघा इंडिव्हिज्युअल पर्सनल डिटेल फिल करायची आहे, यावर मी क्लिक केलं। आता नेम ऑफ हेड म्हणजे तुमच्या कुटुंबाचा जो काही हेड असेल तर त्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे, जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे। आता जॉब कार्ड नंबर टाकताना खूप जण चुकतात। आता जॉब कार्ड नंबर कसा टाकायचा आहे, बाजूला एक्झाम्पल वरती तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचा जॉब कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जे स्लॅश किंवा डॅश दिलेले आहेत मी त्या प्रकारे। त्यानंतर हा फॉर्म पूर्ण बदललेला आहे, तर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमची कॅटेगरी आता SC ST ऑदर्स। आता ऑदर्समध्ये कोण कोण येतात, OBC VJ NT SBC ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरी जे काही आहे तर ते ऑदर्समध्ये येतात आणि SC ST वाल्यांनी हे सिलेक्ट करायचं आहे। आता काही जण सांगतात शबरी योजना किंवा काही इतर ज्या योजना आहेत तर त्या योजनांसाठी वेगळा फॉर्म भरायचा का, तर नाही, कॅटेगरीनुसार योजना आहेत, त्यामुळे तुम्ही जी कॅटेगरी निवडणार आहात त्या कॅटेगरीनुसार ती योजना तुम्हाला लागू होऊन जात असते। तर या ठिकाणी मी क्लिक केलं, त्यानंतर एज तुमचं वय किती आहे, त्यानंतर मॅरिटल स्टेटस नेवर मॅरिड। आता सांगतात की लग्न झालं नसेल तर फॉर्म भरू शकतात का, हो, कारण इथे बघा नेव्हर मॅरिड असं ऑप्शन आहे आणि भरू शकतात। मी विचारली आहे माहिती त्याबद्दल, तर नेव्हर मॅरिड लग्न झालं नसेल तरी फॉर्म भरू शकता। करंटली मॅरिड असाल तर करंटली मॅरिड, डिवॉर्स, सेपरेट, तर त्या प्रकारचं तुम्हाला माहिती निवडायची आहे। त्यानंतर नेम ऑफ फादर, नेम ऑफ हजबंड, म्हणजेच आता येथे वडिलांचं नाव की जे पतीचं नाव टाकायचं आहे। महिला असतील लग्न झालं असेल हजबंड आणि पुरुष असतील तर फादर म्हणजे वडिलांचं नाव, त्या प्रकारे तुम्ही निवडा, ते नाव टाका। मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल, त्यानंतर लिटरसी म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करता त्या प्रकारची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे। तुमच्या कुटुंबात किती मेंबर्स आहेत इन्क्लुडिंग हेड, म्हणजे हेड ज्याची माहिती तुम्ही भरताय याला पकडून तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे। आता कोणाचं 5, 6, 7, 8, 10, 12 असतील तर कुटुंब याची व्याख्या समजून घ्या। कुटुंब म्हणजे पती पत्नी मुलं। आता तुमचे वडील असतील तर त्यांची माहिती टाकण्याची गरज नाही आहे किंवा जास्त मुलांची माहिती भरण्याची गरज नाही आहे। तुम्ही पती आणि पत्नी 2 लोकांची माहिती येथे भरली तरी चालणार आहे, जसं की मी 2 लोकांचं येथे 2 टाकलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ॲनी डिसॅबिलिटी आहात का म्हणजे अपंग आहात का, असाल तर एस करा, त्याबद्दल काही ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत, नसाल तर नो करा, ती माहिती भरण्याची गरज नाही। आता या ठिकाणी विचारलं जातं आहे ॲनी मेंबर विथ क्रिटिकल इलनेस, म्हणजे कोणाला काही आजार आहे का तुमच्या कुटुंबामध्ये, देव न करो असं हो, परंतु ऑप्शन दिलेला आहे तर येथे नन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते विचारलं जात आहे, तर तुम्हाला 1 लाखाच्या आत तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न टाकायचं आहे, जसं की मी येथे 80,000 टाकलं। तुमच्या पद्धतीने तुम्ही टाका, सर्व माहिती एकदा चेक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। तर येथे पाहू शकता फॅमिली हेड डिटेल सेव्ह सक्सेसफुली, तर ही माहिती सुद्धा सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे। गो टू नेक्स्ट यावर मी क्लिक करतोय। आता येथे बघा
मी फॅमिली मेंबर्समध्ये 2 टाकलेलं होतं, म्हणजे 2 व्यक्तींची माहिती. 2 व्यक्ती कसे आहेत, जो हेडची माहिती आता भरली गेली, आता 1 उरला, म्हणजे एकच व्यक्तीची माहिती भरायची. आता तुम्ही 5 टाकलं, 5 मधून हेड वगळून द्या, म्हणजे ती माहिती तुम्ही त्यावेळी भरताय. तुम्हाला 4 व्यक्तींची माहिती भरावी लागेल. अशा प्रकारे आता जो फॅमिलीचा मेंबर असेल त्याची माहिती टाकायची आहे, त्याचं नाव टाका, आधार नंबर, त्या प्रकारची सर्व माहिती आहे ते भरून घ्या आणि ॲड मेंबर याच्यावर क्लिक करा. असं एक एक करून तुमच्या सर्व जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची माहिती तुम्हाला भरावी लागेल. आता काही जण विचारतील की एकाच व्यक्तीची माहिती भरली तर चालेल का? तर हो, कुटुंबात जर का एकच व्यक्ती असेल तर तुम्ही एकाच व्यक्तीची सुद्धा माहिती भरू शकता. आता या ठिकाणी बघा, तुम्ही जेवढ्या कुटुंब मेंबर्स निवडले असतील किंवा त्यांची माहिती भरली असेल तर ते सर्व तुम्हाला दिसणार आहेत. आता तुम्हाला बेनिफिशरी सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे कोणाच्या नावावर घरकुल तुम्हाला मंजूर करून घ्यायचं आहे ते सर्व नावं दिसतील. येथे असा चेकबॉक्स दिसणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर येथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता बँकेची डिटेल आपल्याला भरायची आहे. तुमच्याकडे जर का बँक अकाउंट नसेल किंवा तुम्हाला आता द्यायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. तर तुम्हाला बँक डिटेल भरण्याची गरज नाही. जेव्हा घरकुल मंजूर होईल तेव्हा तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ते देऊ शकता, आणि असेल तर आताच देऊन टाका, म्हणजे पैसे लवकर तुमच्या खात्यात जमा होतील. तर इथे बघा बँक आणि पोस्ट ऑफिस, म्हणजे पोस्ट ऑफिसचं दिलं ते सुद्धा चालणार आहे. तर येथे तुम्हाला निवडायचं आहे. तर इथे बघा कोऑपरेटिव्ह बँक सिलेक्ट केलं मी. आता कोणकोणत्या बँकाची नावं येतात, तर इथे फक्त 2च बँकांची नावं आली. त्यानंतर येथे कमर्शियल सिलेक्ट केलं तर या ठिकाणी सर्व बँकांची नावं येऊन जातील. पाहू शकता तुम्ही सर्व जी बँक आहेत तर त्या बँकांची नावं इथे आलेले आहेत. तर या सर्व बँकांमधून तुमचं ज्या बँकेत खातं असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे बघा रिजनल आणि रूरल बँक, तर या ठिकाणी मी क्लिक केलं. आता कोणकोणत्या बँका आहेत तर इथे बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, आणि ज्या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव येत असेल तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. जवळपास येथे बघा कमर्शियल बँक, तर हे जर का निवडलं तर सर्व बँकांची नावं या ठिकाणी येऊन जात असतात. आता तुमचं ज्याही बँकेमध्ये खातं असेल ती बँक निवडून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला ब्रांच निवडायची आहे. IFSC कोड चेक करून ती ब्रांच तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तो अकाउंट नंबर रिपीट टाकायचा आहे, आणि जे नाव असेल त्या व्यक्तीचं ते नाव टाकायचं आहे बँक पासबुकवर चेक करून, आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर येथे जी बँक अकाउंट डिटेल आहे ती पण सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. गो टू नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. आता हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन आपल्याला विचारले जात आहे. तर ओनरशिप ऑफ हाऊसिंग बीन सर्वेड, तर येथे बघा तुमचं स्वतःचं घर आहे की भाड्याचं आहे ते तुम्हाला येथे निवडायचं आहे. त्यानंतर प्रोडोमिनंट मटेरियल, म्हणजे पक्का आहे की कच्चा आहे, घरचं जे मटेरियल आहे पक्का आहे की कच्चा आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. प्रीडोमिनंट मटेरियल ऑफ रूफ, म्हणजे वरती पत्रा आहे किंवा माती आहे किंवा जे कॉन्क्रीटचं आहे. पक्का असेल म्हणजे कॉन्क्रीटचं, कच्चा म्हणजे पत्रा किंवा मातीचं. त्यानंतर नंबर ऑफ रूम्स, किती रूम आहेत तुमच्या घरामध्ये ते तुम्हाला निवडायचं आहे. अशी माहिती निवडायची आहे जेणेकरून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटेल. तुम्ही चुकीची माहिती निवडली म्हणजे तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर लॅटरिंग फॅसिलिटी, म्हणजे संडास बाथरूमची सुविधा आहे का, तर असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर मेन इन्कम सोर्स काय आहे तुमच्या कुटुंबाचा ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे नन सिलेक्ट केलं. त्यानंतर तुमच्याकडे 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहे का हे पण नोच करायचं आहे. त्यानंतर या सर्व ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा, तुम्ही जर का एस केलं म्हणजे तुम्हाला येथे घरकुल योजनेचा लाभ भेटणार नाही. आता इथे बघा इज युअर फॅमिली गेटिंग बेनिफिट अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे घरकुल योजनेचा लाभ तुमचं कुटुंब पहिल्यांदा घेतंय का, तर इथे एस करायचं आहे. सर्व नो, खाली एस, आणि सर्व एकदा परत चेक करा आणि मग सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर गो टू नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा बॅक येतो मी. एक ऑप्शन राहिला तुम्हाला सांगायचा, ते म्हणजे इथे बघा डू यू हॅव लँड टू कंस्ट्रक्ट द हाऊस, म्हणजे घर बांधण्यासाठी तुमच्याकडे जमीन आहे का, तर ते विचारलं जातं आहे. जर का तुम्ही येस केलं तर त्या जागेवर तुम्हाला घर बांधावं लागेल, आणि नो केलं तर ग्रामपंचायतकडून तुम्हाला जमीन भेटेल. जर ग्रामपंचायतकडे उपलब्ध नसेल तर वाढीव 50,000 रुपये तुम्हाला
दिले जात असतात, लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही येस केलं तर तुम्हाला तुमच्या घराचे फोटो अपलोड करावे लागतील. म्हणजे तुमच्याकडे जमीन आहे आणि कोणत्या जमिनीवर तुम्हाला ते घर बांधायचे त्याचे पण फोटो, म्हणजे घराचे पण आणि जमिनीचे पण दोघं फोटो अपलोड करावे लागतील. आणि या परिस्थितीत तुम्ही नो केलं तर तुम्हाला फक्त घराचे फोटो अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केलं तर येथे बघा हे ॲक्युरसीचा प्रॉब्लेम खूप जाणना येतोय. आता हे लोकेशन मागतंय आणि येथे 15 मीटर्सचा प्रॉब्लेम येत होता. आता अपलोड इमेजवर मी क्लिक केलं, इथे बघा ॲक्युरसी मस्ट बी लेस दॅन 15 मीटर्स. तर मला वाटलं होतं की ॲपला अपडेट आलेले आहे म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होऊन जाईल, परंतु हा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झालेला नाही आहे. यावर काहीतरी मी उपाय शोधतो आणि झालंच तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो. तर हा जो 15 मीटर्स ॲक्युरसीचा प्रॉब्लेम येतोय ना, तर त्यावर काही उपाय सापडत नाही आहे, तरी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण काय करू, हे ॲप इथून रिसेंटमधून काढलेलं आहे. त्यानंतर आपण मोबाईलला एकदा रिस्टार्ट करू आणि नवीन ट्राय करू. तर मोबाईल रिस्टार्ट झालेला आहे आणि ॲप मी आता नवीन ओपन करतोय. आता जेवढी माहिती आपण भरलेली होती ती कुठंच जाणार नाही आहे, ॲटोमॅटिक हे ॲप लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर कंप्लीट नावावर मी क्लिक केलं. आता इथे बघा अपलोड ओल्ड हाऊस अँड इमेज इथपर्यंत आपण आलेलो आहे. तर येथे बघा आता जे लोकेशन आहे काहीच दाखवत नाही. व्हिडिओ मोठा होतोय कारण प्रॉब्लेम येत आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर येथे बघा ॲक्युरसी, आता आधी ॲक्युरसी किती होती 2700, आता ॲक्युरसी बघा आलेला आहे. म्हणजे जो आपला प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झालेला आहे. कोणाला प्रॉब्लेम असा येत असेल तर तुम्ही अशा प्रकारची प्रोसेस करायला सांगू शकता. येथे बघा आता अपलोड इमेजवरती मी क्लिक करतोय, कॅमेरा ओपन झालेला आहे. आता तुम्हाला घराचे जे फोटो आहेत तर ते काढून घ्यायचे. 3 फोटो काढायचे आहेत व्यवस्थितरित्या आणि अशा प्रकारे ते क्रॉप करून तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आता फोटो कसा काढायचा आहे, घरचा काढायचा आहे, घराचा जो रूम असेल पहिला रूम त्याचा काढायचा आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने घरकुल फॉर्म भरताय त्या व्यक्तीला घरासमोर उभं करून घ्यायचं आहे आणि तो फोटोसुद्धा अपलोड करून घ्यायचा आहे. आता काहींनी आधी भरला असेल आणि व्यक्ती घरासमोर उभा करून फोटो काढला नसेल तरी काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटो अपलोड करायचे आहेत. तर मी क्रॉप केलं, सेव्ह केलं. तर मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय त्यामुळे हे फोटो क्लिक करतोय, परंतु तुम्ही व्यवस्थित क्लिक करायचे आहेत. अशा प्रकारे क्रॉप केलं आणि रिमार्कमध्ये काय टाकायचं आहे, आता कच्चा, तुम्ही कच्चा टाकू शकता. रिमार्कमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आणि आपली जी माहिती आहे सेव्ह झालेली आहे. ओल्ड हाऊस इमेज, तर इथे बघा गो टू नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला जे घर आहे तर ते कशा प्रकारे बांधायचं आहे, येथे पहिले विचारलं जातं आहे मेसनची ट्रेनिंग तुम्हाला घ्यायची आहे का, तर इथे नो करा. आणि आता तुम्हाला कशा प्रकारचं इथे घर बांधायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे. तुम्ही ते एकदा चेक करा. मी पहिला पर्याय निवडलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता किंवा पहिला पर्याय निवडा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. बेनिफिशियरी प्रेफरन्स डिटेल्स सेव्ह, म्हणजे या प्रकारचं घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे मंजूर होतील. गो अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवण्यात येईल. तर येथे पाहू शकता डाउनलोड PDF नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करून मोबाईलमध्ये PDF सेव्ह करून घ्या. फॉर्म एकदा चेक करा, माहिती कुठे चुकली असेल तर एडिट नावाचा पर्याय आहे, ती माहिती तुम्ही एडिट करून घ्या आणि सर्व बरोबर असेल तर खाली जायचं आहे. खाली आल्यावर गो टू नेक्स्ट नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करा आणि गो टू नेक्स्ट यावर क्लिक करा. आता ही आहे फायनल स्टेज, म्हणजे आपल्याला आता सर्वे अपलोड करायचा आहे. शेवटची स्टेज आहे, यात आपल्याला आधार व्हेरीफाय करायचा आहे, जॉब कार्ड नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तर येथे मी व्हेरीफाय आधारवर क्लिक केलं आणि आपला आधार व्हेरीफाय झाला. आता जॉब कार्ड व्हेरीफाय करायचं आहे. तर आधार व्हेरीफाय करताना केव्हा प्रॉब्लेम येतो, तुमचा आधार अपडेटच केलं नसेल, खूप दिवस झाले असतील किंवा फॉर्ममध्ये भरलेलं नाव, जन्मतारीख आणि तुमच्या आधार कार्डवरती नाव, जन्मतारीख स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, अदरवाईज प्रॉब्लेम येत नाही. किंवा आधार कार्डच्या वेबसाईटचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम येतो, अदरवाईज येत नाही. आता जॉब कार्डचा प्रॉब्लेम कधी येतो, एखाद्या व्यक्तीने आधीच त्यांचा घरकुल फॉर्म भरण्यासाठी तुमचं जॉब कार्ड वापरलेलं आहे
तर प्रॉब्लेम येईल, अदरवाईज येत नाही. आणि अशी परिस्थिती असेल तर तुमच्या नावाचं स्वतः दुसरं जॉब कार्ड तयार करून घ्यायचं आहे आणि खाली अपलोड सर्वे नावाचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करून सर्वे अपलोड करून घ्यायचा आहे. किंवा आता नवीन ऑप्शन आलेला आहे सेव्ह ऑफलाईन, यावर सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता, परंतु सर्वे हा अपलोडच करायचा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही हा घरकुल योजनेचा फॉर्म या नवीन पद्धतीचा वापर करून भरू शकता.